खरं सांगायचं म्हणजे योगाभ्यास म्हणजेच धारणा आणि ध्यान. खरं सांगायचं ह्याच्यासाठीच सगळं आहे. पण ध्यान करता येत नाही, धारणा साधता येत नाही, शरीरामध्ये खूप दोष राहतात, मनामध्ये खूप चिंता, वेगवेगळे विचार राहतात, त्यामुळे एकाग्र होताच येत नाही. ध्यान म्हणजे एकाग्र होणे, आणि ते एकाग्रता होण्यासाठी शरीराची मनाची स्थिती निरोगी, स्वस्थ, विचार शिवायची अवस्था अशा पद्धतीने जर का आपण करू शकलो तर मग धारणा आणि ध्यान खूप सोपं होऊन जाईल. म्हणून धारणा आणि ध्यान या साधण्यासाठी पहिले आसन, प्राणायाम, त्याच्या अगोदर यमनियम, ह्या सगळ्या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे. म्हणून त्याला अष्टांग योग म्हणतात. आता सध्या कसं आहे, योगा एक्सरसाइज किंवा मेडिटेशन असं म्हटल्यावर असं वाटतं की तेवढ्यानी केल्याने होतं, असं नाही. सर्व मिळून जेव्हा केलं जातं तेव्हा ते परफेक्शनला जातं, परिपूर्णतेला जातं. म्हणून ध्यानधारणेला आवश्यकता आहे सगळ्यात महत्त्वाची की यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा ह्या गोष्टीचा अभ्यास, सतत अभ्यास केला की पाहता पाहता आणि ध्यान होऊन जाईल. मला असं विचारलं की ध्यानधारणा, जसं कुठे विचारलं की बा रबडी करायची आहे, रबडी किती आवश्यक आहे, और रबडी मस्त आहे, रबडी म्हणजेच योग. पण रबडी करायला दूध आणावं लागेल, दूध तापवावं लागेल, दुधाला आटवावं लागेल, त्याला अजून साय झाली की ती अजून खूप खलावी लागेल, आणि ते सगळं झालं की त्याच्यानंतर ते गाढ जेव्हा लच्छेदार दूध तयार होईल, मग त्याच्यामध्ये केशर, जायफळ आणि साखर टाकली की काय आनंद होतो. पण त्याच्या अगोदर तयारी करावी लागते. तसं योगाच्या धारणा आणि ध्यानसाठी सगळी यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार याची तयारी करावी लागते. आम्हाला वेळ मिळत नाही, हा सगळ्यांचा, मला मरणाला फुरसत नाही हो असं म्हणणारी सगळा समाज आहे. आणि वेळ मिळत नाही ही गोष्ट जितकी त्यांना प्रामाणिकपणे वाटते, तितकीच वेळेचा नीट उपयोग केला, मॅनेजमेंट केला तर वेळच वेळ, अमाप वेळ आहे. सकाळी लवकर उठलं, आता नागपूरला आपल्या जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ सकाळी साधारणपणे 5:30 वाजल्यापासून वर्ग चालू करून देतं. लोक येतात, ते म्हणतात की इथे यायच्या अगोदर आम्ही म्हणत होतो आम्हाला मरायला फुरसत नाही आहे, आणि इथे आल्यापासून वेळेचा काय करायचं हा एक मोठा प्रश्न उभारतो. वेळच वेळ मिळते आहे, टेन्शन शून्य अशी अवस्था होते. म्हणून सगळ्यात सोपा उपाय आहे तणावमुक्त होण्यासाठी, जनार्दन स्वामींचा निःशुल्क योगासन वर्ग जिथे होतो आहे तिथे सकाळचा वर्ग जॉईन करून घ्या, आणि पाहता पाहता तणावमुक्त व्हाल. ऑफिसमध्ये टेन्शन नाही, जाण्याचं टेन्शन नाही, वेळेचं मॅनेजमेंट सर्व होऊ लागतं, आणि उत्तम दिवस, उत्तम रात्र, झोपही उत्तम होणे, आणि दिवसभर कामामध्ये स्फूर्ती राहणं हे आपोआप होतं. त्यामुळे तणावग्रस्तता संपून जाते. हाच अनुभव आत्ता गेल्या जवळपास मी 45 वर्ष पाहतो आहे योगाभ्यासी मंडळात, की हा असं प्रत्येकाला हा अनुभव येतो आहे की मला पहिले वेळ नव्हता असं वाटत होतं आणि तणावग्रस्त होतो, आता मात्र मला भरपूर वेळ मिळतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा भाव आपल्या मनात आला पाहिजे की नियमित करा हो, नियमित योगासनं सकाळी उठून, तर आपोआपच हा प्रॉब्लेमच संपून जातो. कारण हा प्रॉब्लेम म्हणजे दिवा लावायचा नाही, अंधार आहे म्हणत राहायचं. अहो दिवा एकदा तर लावा, म्हणजे मग उजेडच उजेड होईल. तर तसं जीवनात उजेड, तणावाचा अंधार समाप्त करायचा असेल, योगाचा दिवा. वेळ नाही म्हटल्यामुळे मग असं म्हणतात 15 मिनिट्स योगा, 2 मिनिट्स योगा, 3 मिनिट्स योगा, पण एवढ्यात होत नाही. कारण योगामध्ये काय असतं, आपल्याला आपल्या दिवसभर आपण जे व्यवहार करतो, प्रपंच करतो, आपला लोकांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आणि संपर्क येत असतात, अनेक विचारांचं, आचारांचं, उच्चारांचं एक विचित्र आणि मिक्सचर आपल्या मनामध्ये असतं. ते सगळं संपवून
शरीर मन बुद्धी अशी एकाग्र करून शांत करायला, सौम्य करायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे त्याची तयारी करणं, तर हे सगळं करायला योगाभ्यासाला 1 तास तर दिला पाहिजे रोज. आणि आपण म्हटलं की वेळ नाही आहे असं आज म्हणू आपण, पण एकदा जेव्हा आपण चालू कारण काय आहे, आपल्याकडे वेळेचं मॅनेजमेंटच नाही आहे. त्यामुळे आपल्याला वेळ नाही असं वाटतं. पण ज्यावेळेला वेळेचं मॅनेजमेंट करतो त्यावेळेला मात्र वेळ असतो आपल्याजवळ. आणि हा अनुभव घेतल्याशिवाय येणार नाही. तर आपण घेऊन पहा, म्हणजे मग आपल्याला कळेल. मी म्हणतो की 1 तास देणं शक्य आहे नाही. ज्यांनी ठरवलं होतं आपल्याला अर्धा तासाच्या वर जमणार नाही अशा लोकांना या म्हटलं, आणि आता पाहतात तर तिथे 1.5 तास आसनं नियमित करतात. कारण त्यांचं बाकी जीवनच यशस्वी होत आहे. त्याच्यामुळे जे काही कार्य करायचं आहे, योग कर्मसु कौशलम, योग करता करता चित्त मन शांत झाल्यामुळे योग्य निर्णय योग्य पद्धतीने योग्य वेळी घेता येतो. त्यामुळे अनावश्यक धावपळ धांदल तणाव सगळं समाप्त होतं. आपण असं म्हणू शकतो की कोरोनानंतर वाढलेलं आहे. पण हे वाढलं असेल तर त्याच्यावर परत काय झालं असेल, म्हणजे आता करोनानंतर म्हटल्यामुळे आपणाला सगळ्या कल्पना कराव्या लागतात. प्रत्यक्षात काही संशोधन झालेलं नसावं, म्हणजे मला तरी माहीत नाही आहे बा. तर त्यामुळे करोनानंतर झालेलं आहे म्हटलं तर करोनाच्या औषधांमुळे करोनाच्या इंजेक्शन्स वगैरेमुळे त्याच्यामुळे झालं असेल असं आपण आता म्हणणार नाही का. दुसरं तर काही त्याला कारण नाही सापडत. तर मग आपल्या शरीरामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं गेली, त्याचा दुष्परिणाम म्हणून त्याची रिॲक्शन म्हणतात त्याला, तर तशा पद्धतीची जर का शरीरामध्ये झाली असेल आणि शरीरातल्या संस्था, जसं बा आपलं रुधिराभिसरण संस्था आहे किंवा स्नायू संस्था आहे किंवा पचनक्रिया संस्था आहे, श्वसनक्रिया संस्था आहे, या संस्थांमध्ये जर का दोष निर्माण झाला असेल तर त्याच्यामुळे या व्याधी आल्या असतील. तर ह्या संस्थांचे दोष काढून टाकणे योगाच्या आसनामध्ये आणि योगांच्या शुद्धिक्रियामध्ये आणि त्याचबरोबर योगातल्या प्राणायामामध्ये, या 3 गोष्टीमध्ये ही एक क्षमता आहे की शरीरातला जो काही स्थूल प्रकारचा मळ तयार झालेला आहे हा सगळा मळ काढून टाकणे आणि शरीराला निर्मल करणे हे होतं. त्यामुळे या संस्थांमध्ये कुठे दोष निर्माण झाले असतील तर शुद्धिक्रिया आसन प्राणायाम आणि थोडं ज्याला आपण ध्यान म्हणतात, पण प्रत्यक्ष ध्यान होत नाही, त्या आपण त्याला धारणा म्हणूया सध्याच्या दृष्टीने, ह्या जर का करू शकलो तर मला असं वाटतं की ह्या आजच्या करोनानंतर आलेल्या सर्व प्रकारच्या रिॲक्शनरी व्याधींवर आपण निश्चितपणे मात करू शकतो आणि आपलं जीवन अधिक सुखी समाधानी आणि निरोगी करू शकतो. योगासन करण्यापूर्वी तर थोडं रिकाम्या पोटी योगासन करावं. पोट म्हणजे जठर जे आहे, या जठरात काही नको आहे. कारण जठरामध्ये काही असलं तर जरा गडबड होते योगासन केल्यानं. त्यामुळे जठरात काही नको. आणि मग जठरात काही नाही ही कोणती वेळ आहे, सकाळचीच वेळ आहे. त्यामुळे योगासन सकाळी आंघोळ वगैरे करून आपलं रिकाम्या पोटी आणि करावी, हा पहिला भाग असावा. म्हणजे काय करू नये असं म्हणताय आपण, पण तुम्ही म्हणेन की काय करावं, सौम्य पद्धतीने आपलं सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून शुद्ध होऊन आणि मग अंशापोटी जास्तीत जास्त अर्धा ग्लास पाणी पिलेलं ठीक आहे, बाकी अंशापोटी योगाभ्यास छान करावा. आणि योगाभ्यास झाल्यानंतर अर्धा तास तरी काही खाऊ पिऊ नये. त्याच्यामध्ये योगासन केल्याने जे शरीरामध्ये चांगले परिणाम व्हायचे आहेत ते परिणाम तिच्यामध्ये आणि व्यवस्थित बसतात. त्याचा परिणाम शरीरातल्या प्रत्येक संस्थेवर योग्य पद्धतीने झालेला असतो. अर्ध्या तासानंतर मग सगळं खाणं पिणं चालू करू शकतो. परंतु एकदा योगासनं करू लागलोत ना तर मग आपल्या लक्षात की काय करू नये. मग आपण कालपर्यंत सिगरेट पित होतो, असं वाटतं नाही आता सिगरेटची काही आवश्यकता नाही आहे आपल्याला, आपोआपच नाशी आहे तो.
आपण काहीतरी व्यसन होतं काय आम्ही त्याला काय अपेय पान म्हणतात, म्हणजे याचं त्याचं सेवन जे करू नये ते रात्री, तर हे सुद्धा करायचं नाही असं आतमधून. कारण माणूस हा एकदमच आणि उत्तम, आपण काय म्हणतो प्रत्येक जीवामध्ये शिव आहे, तर त्याचं शिवत्व आपोआप योगाने प्रगट होऊ लागतं आणि जे जे उत्तम उदात्त मंगल आहे तेच करा असं वाटतं त्याला. जे जे व्यसनाधीन गोष्टी म्हटल्या जातात त्या सगळ्या सोडाव्याशा आपोआपच वाटतात. सांगावं लागत नाही की हे करू नको. सुरुवातीला फक्त लक्षात ठेवायचं आहे की उगाचच हे जेव्हा इथून आसनं गेल्याबरोबरच कुठेतरी जाऊन खूप बाजाराचं खाऊन राहिलं वगैरे असं करू नये. बाकी नॉर्मल जीवन जगावं, खूप नियम नाही. योग ही अशी एक सुंदर आणि विद्या आहे की तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते आपोआप तुमच्या शरीरात घडणार आहे. मग तुम्हाला ती दारूचं व्यसन आहे सुटेल, सिगरेटचं व्यसन आहे सुटेल, चहाचं व्यसन आहे सुटेल, अजून कुठे उगाचच टी व्ही पाहायचं मोबाईल पाहायचं व्यसन आहे ते कमी होऊन जाईल, रात्री जागायचं व्यसन आहे बंद होईल, सकाळी लेट उठायचं व्यसन आहे सकाळी लवकर उठाल. जे जे उत्तम उदात्त मंगल ते करू शकतो. त्यामुळे असं वेगळं सांगायची गरज नाही पडत की हे करू नको हे करून हे तर हे करू नको असं कशाला म्हणायचं. त्यांनी निषेधात्मक गोष्टी होतात. निगेटिव्हिटी नाही आहे योगामध्ये, पॉझिटिव्हिटी आहे. आता योगासनं कोणी करू नयेत अशा गैरसमजुती तर नाही आहे. आता पहिले होत्या ह्या. आज योग हा इतका प्रचारित झालेला आहे की तो सगळ्यांनीच करावा. मग असं बंधन येतं बरेचदा. लहान मुलांनासुद्धा योग करायला सांगतात. चांगलं आहे. योगाची आसनांची प्राणायामाचा एक आवड म्हणून आणि खेळाच्या रूपाने नीट त्याला दिलं हे तर निश्चितपणे त्याचं मोठेपण अधिक यशस्वी, जसं वय वाढत जाईल तसं तो अधिक यशस्वी, जबाबदारीने वागणारा आणि जीवनाचा खरा आनंद काय आहे याची ओळख झालेलं व्यक्तिमत्व ते बनू शकतं. मग ते आनंद शोधायला इथे पबमध्ये धाव, कॅफेमध्ये धाव, किंवा आणखी सिनेमाच्या हॉलमध्ये धाव, किंवा आणखी कुठेतरी कॅसिनोमध्ये जा, ह्याच्यामध्ये आनंद आहे असा त्याला विचित्र आनंदाचा भाव राहत नाही बरं का. तो आनंद आतूनच प्रफुल्लित होऊन शोधू लागतो. मग त्याला प्रत्येक गोष्टीत आनंद मिळतो. हा असा स्वभाव तयार करण्यासाठी योग सगळ्यांना आवश्यक आहे. फक्त एक विशिष्ट वयात आता जसं उदाहरणच घेतलं की बा मला ताप आहे आणि तापात योग केला तर नाही चालत. तापाच्या वेळेला औषध वगैरे घ्यावं, लंघनाचं परम औषधं म्हणतात तसं करावं जे असेल, परंतु तापात एकदम योगासनं करू नये. त्यानंतर महिलांचं मासिक पाळी असते त्या 3-4 दिवसात करू नये. आपण खूप पोट जेवलो खूप आहे आणि योग करून राहिलो आहे तर ते करू नये. त्यानंतर आजारातून उठलो आहे आणि वाटेल तसं चालू करून दिलं आहे योग तर तेच टाळावं. खूप लहान मुलं आहे यांच्यावर योगाने त्यांचं एकाग्रता कशी वाढेल. लहान मुलांमध्ये कसे सुंदर चंचलता असते, मोठी सुंदर असते बरं का ती लहान मुलांची चंचलता. तर ती जी चंचलता आहे ती विकृतीमध्ये परिवर्तित होऊ नये ह्या दृष्टीने लहान मुलांना योगासन शिकवलं तर मला असं वाटतं की योग हा कोणाला शिकवू नये वगैरे कोणी करू नये असं काहीही नाही आहे. सगळ्यांसाठी योग हाच खरं भाव असायला हवा. योगश चित्तवृत्ती निरोधा. योग हा करण्याची क्रियाच नाही आहे. चित्ताला मनाला जे जे भाव येतात ते मनातले भाव काढणारा म्हणजे योग होतो बरं का. आता तुम्हाला शास्त्रार्थ म्हणून सांगतो आहे की योगश चित्तवृत्ती निरोधा. चित्ताच्या सर्व प्रकारच्या वृत्ती म्हणजे चित्तामध्ये इकडे जाणं तिकडे जाणं, डोळ्यांनी पाहिलेलं त्याचं रिॲक्शन, कानाने पाहिलेलं त्याचं रिॲक्शन, त्यानंतर नाकाला वास आला त्याचं रिॲक्शन, जिभेला चव आली त्याचं रिॲक्शन, शरीराला स्पर्श आला त्याचं रिॲक्शन, त्या सगळ्या रिॲक्शन आणि या रिॲक्शनमधून सुद्धा तयार होणारा जो काही एक आणखी निचोड असतो
त्या सारांश त्याला म्हणू आपण. या सारांशाच्यावर या सगळ्या घडणाऱ्या परिणामांचा होणारा पुन्हा परिणाम, त्याच्यामुळे नवीन सारांश हे आपल्या शरीरात अखंड चालू असतं. योग जर का आपल्याला करता आला आणि क्षण जे म्हणतात ना, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे साधिलेला मुक्तिचारी, असा चारी मुक्ती साधणारा योग मनात आणला, शांत बसले, डोळे मिटले आणि श्वासाकडे पाहायला सुरुवात केली. आत जाणारा श्वास माझ्या नियंत्रणातून चालला आहे आणि बाहेर येणारा श्वासही माझ्या नियंत्रणातून चालला आहे, असा विचार करायला सुरुवात केली की योग साधला आणि शरीर मन बुद्धी या अत्यंत शांत स्थिर अशा भावाने तयार होऊ लागतात. त्यामुळे वास्तवात तर योग हा क्षणभरातच साधणारी गोष्ट आहे. फक्त ते सिद्ध होण्यासाठी आपल्याला दीर्घकाल नैर्यंतर आणि श्रद्धापूर्वक आणि अभ्यास करावा लागतो. अभ्यास करण्याशिवाय हे साध्य होत नाही. तणावाच्या काळामध्ये धारणा ध्यान ह्याचा अभ्यास सुरू करायचा असतो. जर का तो करू शकलो आपण तर त्याच्यासाठी काही आसनं आहेत, ध्यानात्मक आसनं म्हणतात त्याला. त्या आसनाच्या स्थितीत तुम्हाला तणाव असला तरी तो निघून जाणार आहे थोड्या वेळात, आणि तो निघून गेला तर तुम्ही ध्यान करायला मोकळं होऊन जातात. अशी काही आसनंच आहे ना. आज जसं उदाहरणच घेतलं की अवयव ध्यान नावाचं एक उत्थित आसन आहे. ते करायला गेलं तर तुम्ही कितीही एन्झायटीच्या टेन्शनमध्ये असाल आपोआप संपून जातो. तुम्ही डिप्रेशन म्हणजे उदासीन निराशावाद याच्या टेन्शनमध्ये असाल, ते एक प्रकारचं निगेटिव्ह टेन्शनच आहे ना, तर त्याच्यामध्ये असाल तर एक शशांक आसन नावाचं आसन आहे, ते करा. 10 मिनटाच्या आत तुम्ही नॉर्मल्सीकडे येता आणि परत ध्यानधारणा आपली चालू करू शकता. ते सहज होणे शक्य आहे. ही काही ध्यानात्मक जी आसनं आहे ही मोठी उपयोगी पडतात ह्या सगळ्या गोष्टीसाठी. ध्यान करण्याची स्थिती आपल्या शरीर मन बुद्धीची तयार करायला या आसनांच्या, त्याला नावच म्हणून ध्यानात्मक आसनं दिलेली आहे. तर नक्की ताणतणाव संपून जाईल आणि ध्यान करता येऊ शकतं. तणाव येऊ नये. तणावाचं मुख्य काय कारण आहे? तणावाचं मुख्य कारण आहे, फक्त पहा, लहान मुलामध्ये मी एकदम नसतो. 2-3 वर्षाचे मुलं असेल तर त्यांच्या थोडेसे 5-6 वर्षाच्यापर्यंत घ्या, त्यांच्यामध्ये मी नसतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये कधीच तणाव नसतो. त्यांना राग येईल, त्यांना दुःख होईल, त्यांना आणखी काहीतरी भूक लागेल, त्यांना मिळालं नाही तर रडतील, परंतु तणाव नावाची वस्तू त्यांच्यामध्ये नसते, कधीच नसते. तणाव कसा असतो? हा मीशी जोडलेला असतो. मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मला ते मिळत नाही आहे, मी कसं मिळवते, मला ते पाहिजे, माझ्या ह्या मुलासाठी करायचं आहे, माझा मुलगा आहे त्याने अभ्यास केला पाहिजे, तो पास झाला पाहिजे. जेव्हा जेव्हा हे मीशी जोडल्या जातं तेव्हा सगळ्याचा तणाव तयार होतो. त्यामुळे ह्या मी म्हणणाऱ्या सगळं पाहिजे मीला आणि ते मिळत नाही, त्याला देवानी अनेक प्रकारच्या कर्म म्हणजे 5 कर्मेंद्रिय दिली आहेत, 5 ज्ञानेंद्रिय दिली आहे आणि मन नावाचं एक सर्वात मोठं या सर्व काही इंद्रियांना कार्यरत ठेवणारं मन नावाचं इंद्रिय दिलं आहे. ह्या सगळ्यांचं नीट आणि असं जर का कोऑर्डिनेशन करता आलं तर आपोआप तणाव कमी होतो. तणाव येतच नाही मग. कारण काय आहे, मी करणारा, मी असं नाही करता, जे काही कर्म करतो आहे, जे काही करायचं आहे मला, हे सगळं माझ्या नियतीने मला दिलं आहे आणि आता हे कर्म कृष्णार्पणमस्तु अशा भावनेने केलं की तणाव हा नावाची वस्तूच राहत नाही. जसा एखादा इलेक्ट्रिशियन आहे,
त्यांनी मोठ्या बिल्डिंगमध्ये आणि छान आपले दिवे वगैरे सगळे लावून ठेवलं. नवीन बिल्डिंग बनली आहे, तिथे त्यांनी आत भिंतीच्या आतलं जे असतं त्या पद्धतीचं आणि वायरिंग वगैरे सगळं केलं आहे, छान दिवे लावले आणि मग ते मीटरपर्यंत कनेक्शन गेलेलं आहे. आणि मग ते MSEB वाले आले, त्यांनी मीटरपर्यंतचं रस्त्यापासून मीटरपर्यंत कनेक्शन आणलं, पण दिवे लागलेच नाही. तर कोणाला तणाव येतो का? नाही. त्यांचं वाटतं अरे काहीतरी चुकलं आहे आपलं कामामध्ये, आपल्या कामामध्ये चूक आहे. मग ते तपासतात इकडे तिकडे तिकडे आणि परत दुरुस्त करून टाकतात. तणाव येत नाही त्यांच्यामध्ये. आम्हाला असा जीवनामध्ये जर का काही अपयश आलं, काही चुकलं, काही मिळालं नाही, तर काय चुकलं ह्याची तपासणी करायची असते, तणाव घ्यायचा असतो. तणावाने काही प्राप्तच होत नाही, फक्त दुःख 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 आणि दुःखच प्राप्त होतं. त्यामुळे तणावग्रस्तता हा शब्द आपल्या जीवनातून हद्दपार केला पाहिजे अगदी, तरच आपल्या जीवनामध्ये आणि आनंद प्राप्ती होईल. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळामध्ये हाच विषय योगाच्या माध्यमातून आनंदाचे डोही आनंद तरंग हा विषय निःशुल्क करण्यासाठी आज जवळपास 103 केंद्र नागपुरातच काम करत आहेत, रोज सकाळी करत आहेत. सगळे आजच्या युगातले राहणार आहे बरं का. आज आपण कोणतेही 1 मिनिट कोणाला फुकट देत नाही, पण हे सर्व शिक्षक आणि इतक्या निःशुल्कपणे सर्व कामं करत असतात, 1 पैसाही घेत नाही. कोणतं ऑफिसचं काम जितक्या वेळेवर चालू होणार नाही त्यापेक्षाही वेळेवर सगळे कामं करतात आणि अखंड काम करतात आणि सगळे अत्यंत सुखी आनंदी. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा आणि मग तुम्ही ठरवा की योगामुळे तणावग्रस्तता कशी सहज समाप्त करता येते. आणि तणाव असला तरी योग केल्याने कसा तणाव संपून जातो असं मला वाटतं. मुख्यतः कारण काय सांगायचं, शरीरामध्ये आपण जे सध्या करतो आहे ना, काय आपले आहार विहार आचार विचार उच्चार ह्या 5 गोष्टी आहे. ह्या 5 गोष्टीमध्ये अनावश्यक असं भेसळ झालेली आहे सगळ्यात. आणि त्यातून मग शरीरामध्ये मनामध्ये विचारामध्ये बुद्धीमध्ये काठिण्य निर्माण झालं आहे, रिजिडिटी ज्याला आपण म्हणतो. आणि असं रिजिडिटी झालं की गडबड होते. वस्तुतः आपण शांत राहिलं ना तर शरीरामध्ये, मला असं वाटतं, मी ते मेडिकल सायन्सचा विद्यार्थी नाही आणि डॉक्टरही नाही आहे, पण मला असं वाटतं की ज्या ज्या क्षणी आपल्याला काहीतरी जबरदस्त रक्तप्रवाह वाढवायचा आहे शरीरात, त्या वेळेला शरीराच्या सगळ्या रक्तवाहिन्या हा अशा लवचिक होतात आणि खूप जोराने रक्त जातं तरी त्या अशा छान फुगून जातात. आणि त्या फुगल्या तर आपोआप खूप रक्त जिथे पाहिजे तिथे मिळतं आणि त्यामुळे त्या आणि जेव्हा रक्त कमी झालं की त्या नळ्यासुद्धा छोट्या होऊन जातात. पण आमच्या ह्या खाण्यामुळे, आमच्या विचारामुळे आणि ते ज्याच्यामुळे हे लवचिकता शरीरात येते, ते रसायनाची आपल्या शरीरात निर्मिती कमी झाल्यामुळे असेल. पण ही लवचिकता समाप्त होते. ती समाप्त झाली की शरीरामध्ये त्या रक्तवाहिन्यांना काहीतरी जखमा झाल्यासारखं होतं. मग त्याच्यावर कुठेतरी कोलेस्टेरॉलचे आणि थरच्या थर येऊ लागतात. तर त्यामुळे आणखी ते ब्लॉकेजेस तयार होतात आणि ते तयार झालं की हृदयविकार तयार होतात. जर का ही लवचिकता शरीरात सगळ्या नीट राहिली आणि योगामध्ये आसनाचं खास करून बरं का, आसनामध्ये तर हेच सांगितलं आहे, शरीरामधली सर्व प्रकारची लवचिकता उत्तम पद्धतीने पुन्हा मिळवून देणे हे आसनांचं मूळ हेतू आहे. त्यामुळे शरीरामध्ये लवचिकता येते. आणि प्राणायाममध्ये हे जे मळ आतमध्ये तयार झाला आहे, हा मळसुद्धा समाप्त करणं ही प्राणायाममध्ये शक्ती आहे. प्राणायाम हा परम तपा आणि शरीरामधला सर्व मळ जाळून टाकतं प्राणायामाची प्रक्रिया. त्यामुळे आसन प्राणायाम हे जर का नीट पद्धतीने केलं आणि थोडासा धारणेचा म्हणजे ध्यानाचा अभ्यास हे आपण जर का करू शकलो, म्हणजे ओंकार जप हा ध्यानाचा सगळ्यात मोठा आणि उपाय आहे. ओम हा ह्याचा जप नीट केला, तो करत असताना आपला आवाज आपल्या दोन्ही कानांनी ऐकत राहायचा. आपल्या मस्तिष्कामध्ये त्याचे कंपन होतात त्याच्याशी लक्ष द्यायचं
आणि म्हणता म्हणता थांबलो की श्वास घेतो त्यावेळेला नाकाच्या आतमध्ये पुन्हा हवा जाताना घर्षण होतं. या सगळ्यांकडे लक्ष्मण एकाग्र करून ओंकार जप केला तर ते सगळ्यात मोठं ध्यान होतं. त्याला म्हणतात नादानुसंधानम सह ओंकार जपचं ध्यान करणे. ईश्वराचं सर्वात प्रिय नाव ओम आहे, प्रणव. तस्य वाचका प्रणव. तर प्रणवाचा जप करणं हे सर्वात उत्कृष्ट गोष्ट आहे. आणि जर काही सगळी करू शकलो तर आम्हाला या आजच्या युगातल्या या नवीन अत्यंत निर्दयी व्याधींना आपल्यापासून दूर ठेवता येईल. योगासाठी वयोमर्यादा आहे का? योगात एक आसन आहे, त्याचं नाव आहे गर्भासन. आणि अजून एक आसन आहे, त्याचं नाव आहे शवासन. पहा, गर्भासनापासून शवासनापर्यंत असा वाईड रेंज आहे. म्हणजे जन्माच्या अगोदरपासूनच म्हणेन मी, गर्भात असतानापासून तर मृत्यूपर्यंत आसनच आसन आहे. तर त्यामुळे असं वयाचं बंधन असं नाही. फक्त काही कृती, शरीराची स्थिती, शरीराचा अर्थच आहे की जे झिजत जातं, ज्याची शक्ती कमी होत जाते त्याला शरीर म्हणतात. तर ह्या शरीराची शक्ती वयोमानपणे थोडीशी कमी झाली तर काही क्रिया थोड्याशा कमी करायच्या. एवढं जर का केलं, त्याला झेपेल तेवढं नीट केलं तर कोणतीही प्रकारची मर्यादा नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.